भारत देशातील नक्षलवाद, आतंकवाद, गरिबी, भ्रष्टाचार, असुरक्षितता याचे मूळ काँग्रेस आहे. प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला सोलापूरकरांनी पराभूत करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी सोलापुरातील वल्ल्या मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचंड मोठी सभा झाली. योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी भर दुपारी देखील हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली होती. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार संजय शिंदे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, किशोर देशपांडे, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांसह शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने आणि समाजाच्या सहयोगाने तीर्थक्षेत्र श्री अयोध्येत बनलेले भव्य श्रीराम मंदिर हे भारताच्या राष्ट्रमंदिराचे चित्रण प्रस्तुत करत आहे. समाज जर एकत्र झाला तर कोणतीही ताकद रोखू शकत नाही हे श्रीराम मंदिराने दाखवून दिले आहे. काँग्रेस हिंदूच्या अस्थीचा सन्मान करू शकत नाही. माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा त्यांनी साधला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, हिंदू आतंकवाद हा शब्द रूढ करताना देशाचे गृहमंत्री कोण होते आणि आज त्यांच्याच परिवारातील सदस्य निवडणूक लढवित आहे. काँग्रेसच्या या रक्ताळलेल्या पंजापासून सावध राहा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या रंगनाथ मिश्रा कमिटीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांच्या आरक्षणातून 6% आरक्षण मुस्लिमांना देण्याची शिफारस केली. तसेच काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या सच्चर कमिटीनेही हिंदूंवर आघात करणाऱ्या शिफारसी केल्या. सच्चर कमिटीलाही भाजपाने विरोध केला. आरक्षणाला धक्का लावण्यासाठी काँग्रेसने कट केला. मात्र भारतीय जनता पार्टीचे आरक्षण इतरांना देऊ देणार नाही, हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काँग्रेसचे मनसुबे आता पूर्ण होऊ देणार नाही, असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले होते.